बालमानसशास्त्र प्रस्तावना व्याख्या बालकाच्या जन्मापासून ते किशोरावस्थेपर्यंत होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक बदलांचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र. महत्त्व: शिक्षकाला विद्यार्थ्याच्या क्षमता, आवडीनिवडी आणि गरजा समजून घेण्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. वाढ आणि विकास. वाढ हा केवळ शारीरिक बदल आहे. उदाहरणार्थ उंची, वजन. वाढ ही मर्यादित काळापर्यंत चालते. विकास हा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा सर्वांगीण स्वरूपाचा असतो. विकास ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी निरंतर प्रक्रिया आहे. जीन पियाजे यांची बोधात्मक विकास उपपत्ती. पियाजे यांनी बुद्धिमत्तेच्या विकासाच्या 4 पायऱ्या सांगितल्या आहेत. संवेदीकारक अवस्था 0 ते 2 वर्ष, इंद्रियांद्वारे ज्ञान मिळवणे. क्रियापूर्व अवस्था 2 ते 7 वर्ष, भाषेचा विकास आणि प्रतिकात्मक विचार. मूर्त क्रियात्मक अवस्था 7 ते 11 वर्ष, तार्किक विचार सुरू होणे. औपचारिक क्रियात्मक अवस्था 11 वर्षानंतर अमूर्त विचार करण्याची क्षमता. थॉर्नडाईक प्रयत्नप्रमाद उपपत्ती. प्रयोग आहे. भुकेलेल्या मांजरीवर प्रयोग त्यांनी केलेला आहे. तत्त्व: चुकांमधून शिकणे. जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न सुरू ठेवणे. नियम: सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम. पॅव्लोवची अभिजात अभिसंधान उपपत्ती. प्रयोग आहे. कुत्र्यावर केलेला प्रयोग. घंटा आणि लाळ येणे किंवा लाळ सुटणे. महत्त्व आहे. नैसर्गिक उद्दीपकाला कृत्रिम उद्दीपकाची जोड देऊन प्रतिसाद मिळवणे. शालेय शिस्त आणि सवयी लावण्यासाठी उपयुक्त. नैसर्गिक उद्दीपक अन्न आहे तर कृत्रिम उद्दीपक घंटा आहे. स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. तत्त्व आहे. प्रतिसादानंतर मिळणारे प्रबलन महत्त्वाचे असते. प्रकार आहे. धन प्रबलन म्हणजेच बक्षीस किंवा शाबासकी आणि ऋण प्रबलन. उपयोग आहे. विद्यार्थ्याच्या चांगल्या वर्तणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त. बुद्धिमत्ता आणि तिचे प्रकार. व्याख्या आहे. नवीन परिस्थिती जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. हॉवर्ड गार्डनर. बहुविध बुद्धिमत्ता. भाषिक, तार्किक, गणिती, सांगीतिक, शारीरिक, अवकाशविषयक, आंतरवैयक्तिक आणि व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता असे प्रकार पडतात. समावेशित शिक्षण. संकल्पना आहे. सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुले म्हणजेच दिव्यांग यांना एकाच छताखाली शिक्षण देणे. उद्देश आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे. अध्यापन पद्धती. शिक्षक केंद्रित, व्याख्यान पद्धती, दिग्दर्शन पद्धती. विद्यार्थी केंद्रित आहे. प्रकल्प पद्धती, शोध पद्धती, प्रायोगिक पद्धती. सर्वोत्कृष्ट पद्धत आहे ज्यामध्ये विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतात. मूल्यमापन आणि सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन. आकारिक मूल्यमापन. अध्यापन सुरू असताना केले जाणारे मूल्यमापन. उदाहरण: चाचणी, तोंडी परीक्षा. संकलित मूल्यमापन. सत्राच्या शेवटी केले जाणारे म्हणजेच वार्षिक परीक्षा. ध्येय: विद्यार्थ्याच्या केवळ गुणाचा विचार न करता त्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार करणे.